नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या अटकेत असलेला शिवराज मोठेगावकर याचा एक व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतोय। हा शिवराज मोठेगावकर आपल्या विद्यार्थ्यांवरती जे आहे ते तंत्र आणि मंत्रलेलं जो पाणी आहे ते विद्यार्थ्यांच्या अंगावरती टाकतानाचा हा व्हिडिओ जो आहे तो पाहायला मिळतो। एकीकडे शिक्षणाचं ज्ञान देत असलेला हा मोठेगावकर विद्यार्थ्यांवरती अंधश्रद्धा करतानाचा हा व्हिडिओ जो आहे तो या व्हिडिओमध्ये दिसतंय। एक तांब्या आहे, त्या तांब्यामध्ये जो पाणी आहे ते तंत्रमंत्र केलेले जो पाणी आहे ते पाणी ते विद्यार्थ्यांवरती शिंपडतोय आणि देशामध्ये जे आहे ते हे विद्यार्थी नीटची परीक्षा चांगल्या मार्काने जे आहे ते उत्तीर्ण होतील असा जो दावा जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून तो करताना पाहायला मिळतो। खरं तर हा या व्हिडिओमुळे जे आहे ते कुठेतरी या सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे ते खळबळ निर्माण झालेली आहे। कारण एकीकडं देशभरामध्ये आपले विद्यार्थी एक नंबरला येतात असा दावा करणारा हा मोठेगावकर मात्र आता अंधश्रद्धेमध्ये कुठेतरी गुरफटलेला पाहायला मिळतोय। खरं तर या मोठेगावकर आणि कुठल्या अंधश्रद्धा निर्मूलन अंधश्रद्धेचा कुठला बाबा बंधू कोणी याच्या संपर्कामध्ये आहे का याची सुद्धा आता सखोल चौकशी सुद्धा होणं गरजेचं आहे। कारण अशा पद्धतीनं एखादा शिक्षक जो आहे तो आपल्या विद्यार्थ्यांवरती अंधश्रद्धेने तंत्र आणि मंत्र जर करत असेल तर हा धक्कादायक प्रकार जो आहे तो या निमित्तानं समोर आल्याचं पाहायला मिळते। खरं तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती जे आहे ते तंत्रमंत्र केलेलं जर पाणी टाकून जर असं विद्यार्थी देशामध्ये जर एक नंबर येताचा दावा करणारे हा जर मोठेगावकर असेल तर याच्या मागे कोण जो बाबा आहे या मोठेगावकरनं जी नेमकं कुणाकडनं पाणी घेऊन आलेलं आहे, कुणाकडनं हे तंत्रमंत्र केलेलं पाणी आहे किंवा मोठेगावकर कोणत्या भोंदू बाबाच्या संपर्कात आहे का, हाही तपास या निमित्तानं होणं गरजेचं आहे।